अध्यक्ष महोदय, मी 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी उभी आहे। मला 3 दिवसानंतर वेळ मिळालेला आहे बोलण्यासाठी, तर थोडं मला बोलण्याचं मला संरक्षण द्यावं एवढं मी अपेक्षा करते। मुंबईत 3 वर्षापासून लोकनियुक्त सरकार नाहीये, प्रशासकीय कामकाज चालू आहे। मुंबईसह राज्यातील महानगरपालिका देण्यात येणाऱ्या विशेष अनुदानामध्ये 82% कपात झालेली आहे आणि या अनुदान कपातीमुळे मुंबईसह अन्य महानगरपालिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, म्हणजे बसणारच आहे। अशा मुंबईतील ज्या जमिनी आहेत त्या तुकडे तुकडे करून अदानी सारख्या बिल्डरना देण्यात येत आहे आणि त्यामुळे नगरविकास आणि महानगरपालिकेचा जो निधी आहे तो बुडत आहे। आणि ह्याचंच उदाहरण आहे, ज्वलंत उदाहरण जे आहे ते माझा मतदारसंघ आहे धारावी। या धारावीमध्ये सगळ्यांना माहित आहे की धारावी पुनर्वसन विकास प्रकल्प DRP च्या नावाने प्रकल्प चालू केलेला आहे आणि तो अदानीच्या SPV ला दिलेला आहे, जो नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड या नावाने करतो। आणि ह्याच्यामध्ये बघितलं तर DRP ने असं सांगितलेलं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये ज्या सदनिका आहेत ते 1,40,000 इतक्या सांगितलेल्या आहे, ज्या आम्ही म्हणतो 2.5 लाखापर्यंत। त्यातल्या फक्त 50 ते 60 हजार ज्या सदनिका आहेत, म्हणजे 50% पेक्षाही कमी त्यांना ते पात्र करणार आहेत आणि पात्र करून त्यांना जे घर देणार आहेत ते देणार आहेत माटुंगा माहीमच्या रेल्वेच्या लीजच्या जागेमध्ये। आणि ही लीजची जागा जर बघितली तर ही कधीच हस्तांतरित होणार नाही, हे रेल्वेने स्पष्ट केलेलं आहे। म्हणजे आमच्या लोकांना पात्र होऊन जी घरं मिळणार आहेत ती कधीच पूर्ण मालकी हक्कीच्या होणार नाहीयेत। हे काय चाललंय? आणि दुसरं जे आहे ते अपात्र लोकांसाठी त्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत। जमिनी कुठे घेतल्या आहेत? मुलुंडमध्ये घेतल्या आहेत, मडमालवणीमध्ये घेतल्या आहेत, वडाळामध्ये घेतल्या आहेत, कुर्ल्याला घेतल्या आहेत, भांडुपला घेतल्या आहेत, देवनारला घेतल्या आहेत। ह्या जमिनी जर बघितल्या, ह्या सगळ्या जमिनी ज्या आहेत डम्पिंग ग्राउंडच्या आहेत आणि मिठागराच्या। आता डम्पिंग ग्राउंड म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळा मुंबईचा कचरा आणून टाकला जातो। देवनाची जर जमीन बघितली तुम्ही तर तिथे ऍक्टिव्ह अजून चालू आहे, तिथे डम्पिंग ग्राउंड आहे, तिथे सगळा मुंबईचा कचरा आणून टाकला जातो। 2 कोटी मेट्रिक टन एवढा कचरा आहे, 100 वर्षापासूनचा कचरा तिथे आहे। त्याच्या आजूबाजूच्या एरियाचा जर सर्वे केला तर असं दिसून येतं की रेस्पिरेटरी ट्रॅकचे इन्फेक्शन तिकडे जास्त आहेत। लोकांना TB, अस्थमा, निमोनिया आणि कॅन्सर सारखे भयानक आजार होतात आजूबाजूच्या लोकांना। आणि आम्हाला तर त्या कचऱ्यामध्येच तुम्ही बसवताय, तर हा कचऱ्यामध्ये आम्ही कसे राहू शकतो? जेव्हा संविधान सुद्धा सांगतं की स्वस्थपूर्ण जीवन जगणं हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे, मग आमचा मूलभूत हक्क का छीनला जातोय हा माझा प्रश्न आहे। आम्हाला आमचे लोक फक्त गरीब आहे, आमचा हक्क नाहीये का चांगला जगण्याचा? आम्हाला का तुम्ही कचऱ्यात टाकताय? आणि दुसऱ्या ज्या जमिनी आहेत त्या मिठागराच्या, आता ही मिठागराची दादा मी विनंती करते माझं बोलण्यापर्यंत थोडं बसा। दुसऱ्या ज्या जमिनी आहेत त्या मिठागराच्या आहेत। मिठागराच्या म्हणजे सॉल्ट पॅन, जिथे सगळं पावसातलं सगळं पाणी तिथे जमा होतं, हजारो लिटर पाणी जमा होतं आणि तिथे जर भर घालून जर तुम्ही घरं बांधली तर ते पाणी जाणार कुठं? आणि त्यामुळे सगळी मुंबईचं तुंबई होण्याला वेळ लागणार नाही, मुंबई डुबायला वेळ लागणार नाही। आणि अशा ठिकाणी आमच्या लोकांना तुम्ही घरं का बांधून देतात? आणि ही जी घरं सुद्धा आहे ती भाड्या तत्वावर आहेत। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की जेव्हा सर्वे झालेला नाही, 37% जेव्हा सर्वे झालेला आहे तेव्हा ह्या जमिनी 1200 ते 1500 एकर जमिनी तुम्ही घेतल्या कशा? हा आमचा प्रश्न आहे। नंतर ह्या DRP ने अदानीचा काय फायदा होणार हे पण मी सांगते। त्यांना जो आहे 14 कोटी स्क्वेअर फीट एवढा सेलेबल एरिया मिळतोय, जो धारावीच्या 6 पट आहे। नंतर जो त्यांचा FSI आहे तो 4 होता, तो 12 ते 13 FSI वाढून दिला। नंतर ह्याच्यामध्ये त्याला TDR नव्हता। मला संरक्षण द्यावं प्लीज, मी बोलते। TDR जो होता तो पूर्वी नव्हता, तो आता TDR त्यांना देण्यात येत आहे आणि हा TDR नॉन इंडेक्स TDR देत आहेत। आता TDRचं बघितलं तर पूर्ण मुंबईमध्ये जर TDR बघितलं बाकी किती आहे तर 40 ते 50 लाख TDR बाकी आहे पूर्ण मुंबईमध्ये। पण ह्या प्रोजेक्टनी अदानीला 6 ते 8 कोटी स्क्वेअर फीट इतका TDR मिळणार आहे, म्हणजे तो रातोरात अदानी ह्या TDR किंग बनणार आहे या एका प्रोजेक्ट। हा का केलं जात आहे हा माझा प्रश्न आहे। नंतर हा SRTP कोणताही तुम्ही डेव्हलपमेंट केली तर त्यामध्ये 5% मॉडिफिकेशन झालं तर लोकांचा तिथे लोकांचा अभिप्राय घेणं अपेक्षित आहे। पण इथे एवढा फरक झाला असताना सुद्धा तिथे लोकांचा अभिप्राय का घेतला जात नाही? त्यांना मास्टर प्लॅन का दाखवलं जात नाही? ह्याच्यामध्ये पूर्वीचं जर मास्टर त्यांचे जे CEO आहेत DRP चे ते सांगतात की पूर्वीच्या 16च्याच मास्टर प्लॅन त्या आम्ही सांगतोय, पण त्यांच्या मास्टर प्लॅन मध्ये काय काय फरक आहे मी तुम्हाला सांगते। जो पूर्वीचा मास्टर प्लॅन मध्ये होता तो इन सेतू प्रोजेक्ट होता, म्हणजे धारावीमध्येच डेव्हलप करणं अपेक्षित होतं, पण तो धारावीमध्ये तुम्ही डेव्हलप करत नाहीयेत, पूर्ण प्लॅन चेंज झालाय। तुम्ही जो FSI होता 4चा होता तो तुम्ही 12 ते 13 केलाय, 4 पट वाढवलाय।
ते तुम्ही एवढा वाढवताय तर तुमचा फरक तो नाही झालाय 5%. नंतर टीडीआर नव्हता, तो टीडीआर दिलाय तुम्ही. त्या टीडीआर 6 ते 7 कोटी स्क्वेअर फीटचा टीडीआर देताय. एवढा फरक झाला तर तुम्ही म्हणता फरक झालेला नाही. मग एवढा सगळा अजून प्रपोजल लँडचा जो यूज आहे तो पण बदललाय. एवढे सगळे फरक झाल्यावर सुद्धा आमच्या लोकांना का सांगितलं गेलं नाही? आणि एवढा जर कोणी विरोध केला तर त्याला अपात्र करून ह्या प्रोजेक्ट बाहेर काढायचं. जर त्या डीआरपीच्या वाल्यांनी आमच्यावर काही कायदेशीर कारवाई केली तर आम्ही कायद्याकडे जाऊ शकत नाही. त्यांनी जर कारवाई काहीही केली तर कायद्याकडे जाऊ शकत नाही. हा कुठला नियम? कुठे लोकशाही? कुठे संविधान? हे असं असतं का? त्यामुळे मला एवढंच म्हणायचंय की धारावीचा अजून आमचा कोळीवाड्याचा प्रश्न आहे. कोळीवाडा गावठाच्या जमिनी असतात, ते तिकडचे भूमिपुत्र आहेत, 700 वर्षाचा त्यांना इतिहास आहे आणि त्यांना ह्या स्लम ज्या प्रोजेक्ट आहे त्यामधून एक्सक्लूड केले. त्यांना त्यांच्यामध्ये धारावी नोटिफाय एरियामध्ये घेतलं नाही. पण तरी पण त्यांचा स्लम मध्ये इन्क्लूड करून अदानीचे लोक तिकडे जाऊन जबरदस्तीने सर्वे करतात. तिकडचे लोक घाबरले, संतापले. अशा वेळी हा सर्वे का केला जातोय? हा बेकायदेशीर सर्वे थांबवला पाहिजे आणि त्यांचं जे बाह्य सीमांकन आहे ते अधिकृत सीमांकन महसूल खात्याने केलं पाहिजे, एवढी माझी विनंती आहे. आणि तोपर्यंत हा सर्वे थांबला पाहिजे. नाहीतर जे भूमिपत्र आहेत त्यांच्यावर तुम्ही अन्याय करताय. हा जो चाललेला आहे प्रोजेक्ट, हा मी एवढंच सांगेन की हा जो प्रोजेक्ट आहे आमच्यावर अन्याय आहे, आमच्या लोकांना त्रास देण्यासाठी केलेला आहे. आम्ही वारंवार त्याच्यासाठी आंदोलन करतोय, विरोध करतोय. पण कोणी आता पण सभागृहात जेव्हा मी बोलायला लागले तेव्हा सभागृहातले सगळे लोक निघून गेलेत, आवाज करत होते. पण तरी आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. आम्ही हा नेहमी लढा करत राहणार आणि आम्ही जिंकणारच, एवढंच मी बोलून सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम.